बारामतीकरांचा विश्वास दादांच्या स्मृतींना अर्पण, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। दादांच्या आठवणींना आज सर्वजण भावुक झाल्याचं सुद्धा सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल कुणीही उधळू नये, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। तर दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असं सुद्धा सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। या देशामध्ये सगळ्यात जास्त लीडली सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी निवडून येतील, कारण का मतदान करत असताना लोकांनी दादांच्या कार्याकडे, दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर या अनुषंगानेच मतदान केलेलं आहे। 10-5 मतं इकडे तिकडं चुकून, कधी एखाद्या वयस्कर व्यक्तीला कुठलं बटन दाबायचं हे माहीत नसतं, त्या अनुषंगाने जी काही मतं ही विरोधात जातील ती चुकून गेलेली असतील, पण खूप चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील। मला असं वाटतं की 97% मतदान हे सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि चुकून 3% हे विरोधात तिथं जाऊ शकतं। मतदान होण्याच्या दिवशी जर मतदानाचा टक्का अजून जरा थोडासा वाढला असता तर या देशामध्ये आत्तापर्यंत जे काही लीड होतं एखाद्या व्यक्तीचं, असं लीड हे तोडून सुनेत्रा काकींचं नक्कीच रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं असतं, पण अजून काही पुढे वेळ आहे, नक्कीच त्या रेकॉर्ड तोडतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। दुसरीकडे विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल उधळू नये, असं सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। बारामतीमध्ये कुठल्याही प्रस्थापित पक्षानं आपला उमेदवार दिला नाही, काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र सुनेत्रा पवार मोठ्या लीडनं या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। दादांचं जे लीड होतं त्याहून जास्त लीड सुनेत्रा पवारांना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। तर विजयाचा जल्लोष कुणी करू नये, गुलाल उधळू नये, असं सुनेत्रा पवार